गाईस, आज आपण बनवूया साबुदाणा खिचडी. त्यासाठी मी भिजलेला साबुदाणा घेतला आणि आता कढईमध्ये तेल, शेंगदाणे, 1 चम्मच जिरे आणि 1 चम्मच मोहरी टाकायची आणि त्याला चांगलं कढ येऊ द्यायचा. जसं जिरे आणि मोहरी शिजायला लागली आणि शेंगदाणे लाल झाले, त्यामध्ये 1 मिरची टाकायची, कारण आपण इथे तिखट यूज करणार आहोत. मग चिरलेला कांदा टाकायचा आणि तो परतून घ्यायचा. चिरलेला कांदा परतून झाल्यावरती एक चिरलेला आलू घ्यायचा आणि तो सुद्धा परतून घ्यायचा. कांदा आणि आलू दोन्हीही मिक्स करून घ्यायचं. नंतर ते 5 ते 10 मिनिट शिजवून घ्यायचं आणि चेक करायचं की आलू सॉफ्ट झाले का. जर आलू सॉफ्ट झाले त्याच्यामध्ये एक चिरलेला टोमॅटो टाकायचा. टोमॅटो टाकल्यावरती आपण आता तिखट टाकूया. तिखट, हळद आणि मीठ. कारण आपण हे यासाठी टाकतो की जेणेकरून ते जळलं नाही पाहिजे. त्याच्यामुळे आपण टोमॅटोवरती तिखट टाकणार आहोत आणि ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं. सर्व एकजीव करून घेतल्यावरती त्याला शिजायला ठेवायचं. 2 ते 3 मिनिट शिजवून घेतल्यावरती त्याला झाकून ठेवायचं. झाकून ठेवल्यावरती परत त्याचा जो टेस्ट आहे तो एकजीव झाला पाहिजे. आणि आता आपण टाकूया साबुदाणा, भिजलेला साबुदाणा. आता साबुदाणा टाकूया. जसं तुम्ही पाणी पण टाकू शकता, पण इथे आपण मोकळा साबुदाणा बनवूया. आणि आता टाकूया इथे कोथिंबीर. कोथिंबीरनी टेस्ट खूप छान येतो. आणि सर्व एकजीव करूया आणि सर्व एकजीव झाल्यावरती परत त्याला शिजू देऊया 5 ते 10 मिनिट. तुम्हाला आवडेल एवढी टेस्टी साबुदाणा खिचडी बनवून रेडी होईल. आणि आता तुम्ही गरमागरम सर्व करा. थँक्यू.